पाहूया. चला मॅच ऑन करायची. 3, 2, 1 गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने स्ट्रोक चेक केलेला आहे. चेंडू 38 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हरच्या रिजनला आणि श्री गणेश होत आहे संघ रेवा स्पोर्टचं आणि खातं ओपन होतंय आकाशाचं. दुसरा चेंडू चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी दिनेश यांच्या माध्यमातून दिनेश केनी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू होता आणि सूर्य याची खेळी संपुष्टात पहिला हादरा बसतोय संघ रेवा स्पोर्टला. आपण पाहत आहात ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025. VIP डाईजवरती आपण पाहू शकता आमच्या मायमाऊली अश्विनी मेस्त्री मॅडम. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कुणाल आणि जी आमची सर्व संपूर्ण संचालक टीम आहे ना, ज्यांनी या स्पर्धेला पार पाडण्यासाठी अतिशय मोलाचं योगदान दिलं. जे महेश मुकादम असतील, अश्विनी मिस्त्री मॅडम असतील, लोपेशजी मुकादम असतील, सचिनजी कराळे असतील, आलोक मुकादम असतील, राम मुकादम असतील, सुजित म्हात्रे असतील, विदू नायर असतील, संदेश म्हात्रे असतील, आमिर मुल्ला असतील, सुरेश पाटील असतील आणि कौसर मुजावरजी असतील मॅडम. यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली ही स्पर्धा पार पाडण्याकरता. तसेच आमचे कायदेविषयक जे सल्लागार आहेत ॲडव्होकेट गणेशजी घोलप यांचं देखील मनापासून आभार. गोलंदाज दिनेश गोलंदाजीसाठी तयार. लोअर फुलटो चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू हवेत जातोय आणि कुणाल याची देखील खेळी संपुष्टात येते. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत ते या पतसंस्थेच्या हितचिंतक माननीय चित्राताई चवरकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि कालपासून पाहुण्यांचा भरमार या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानामध्ये किशन येतोय. किशन संघ अडचणीमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. इथून मात्र डाव सावरायला लागणारे फलंदाजी करणाऱ्या रेवा स्पोर्टच्या संपूर्ण येणाऱ्या फलंदाजांना मात्र दिनेश आपला संपूर्ण अनुभव इथे झोकताना चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू होता, त्याचा फायदा घेता आलेला नाही. चेंडू 38 सर्कलमध्ये शॉर्ट लॉंग ऑनला थोडंसं हंबल तिथे. एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागत आहे. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक आहे आणि आतापर्यंत पूर्ण बांधून ठेवलेला आहे संघ रेवा स्पोर्टला. नितेशजी म्हात्रे आपल्यास विनंती असेल की आपण VIP डाईजवरती यायचंय. गोलंदाज तयार दिनेश केने पुढे धाव मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पॉवर प्लेचा भरपूर समाचार घेताना फायदा आलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. धन्यवाद DJ. लोपेशजी मुकादम यांचं देखील स्वागत आहे. तर आपण एका स्वागत सत्कार सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय अश्विनीजी मेस्त्री यांना की त्यांनी मुंबईवरून खास या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्याकरता आलेल्या
चित्राताई चवरकर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. पतसंस्थेच्या ज्या हितचिंतक आहेत, विनंती करतोय अश्विनीजी मेस्त्री की आपल्या शुभ हस्ते खास मुंबईवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चित्राताई यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी निनामी गोलंदाज आहात. पॉवर प्लेचं दुसरं षटक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार खाल्ला आणि संपूर्ण ओव्हरचा मजा किरकिरा करून टाकला फलंदाजाने. सुजित येत आहेत नवीन गोलंदाज, चांगला चेंडू होता त्यांच्या माध्यमातून. हे आपण व्ही आय पी डाईजवरती पाहत आहात. चित्राताई चवरकर खास मुंबईवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आलेले, त्यांचा सत्कार आणि सन्मान. आणि कालपासून या स्पर्धेला पाहुण्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहिला. यावेळेस मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10. आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपण रेवा स्पोर्ट या संघाची, यांच्या माध्यमातून मागील 2 चेंडूंमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूंवरती 8 धावा, चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी केलेली आहे ते गोलंदाज सुजित यांनी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पॉवर प्लेचं षटक, यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पंचांकडे दाद मागली होती, पंच अपील फेटाळून लावतात स्टंपिंगसाठी. चेंडू निर्धाव जातोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. झेल होतोय का? हे प्रभू, हे हरिनाम जगन्नाथम, ये क्या हुआ? बघा, चेंडू हवेत होता आणि 3 पैकी कोणताही क्षेत्ररक्षक तो झेल पकडू शकला असता, मात्र कोणी अटेम्प्ट केला नाही. तू पकड मी पकड आणि त्या नादामध्ये झेल सुटला. तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 वरती 12 वरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि कधी कधी जीवनदान देण्यास देखील खूप महागात पडू शकतो. हे आपण नेहमी पाहिलेले क्रिकेटमध्ये. पुढील 2 संघांनी यायचंय. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तिथे. एकच धाव, एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. बघा, नेक्स्ट मॅचसाठी आपण तयार राहायचं आहे. पाचमार संघ आणि माहिरा संघ या दोन्ही संघांना विनंती असेल, पाचमार संघाचा कर्णधार तसेच माहिरा संघाचा कर्णधार आपण व्ही आय पी डाईजवरती यायचं. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करून घेणार आहात. तत्पूर्वी आपण वळतो एक स्वागत सन्मानाकडे. ज्यांनी या स्पर्धेकरता विशेष सहकार्य केलं ते आमचे सामाजिक कार्यकर्ते नितेशजी म्हात्रे यांचा सत्कार सन्मान करण्याची विनंती मी लोपेश मुकादम पतसंस्थेचे संचालक यांना करतोय की आपण त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेकरता ज्यांनी विशेष सहकार्य केले निलेशजी म्हात्रे यांचा आपण सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आणि पाहुण्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लागलेले. कालपासून आपण पाहत आहोत अनेक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान व्ही आय पी डाईजवरती झाला. संपूर्ण दिवस कालचा शेड्यूल खूप बिझी होता. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. तर पॉवर प्लेचे जे 2 षटक होते ना, त्या 2 षटकांमध्ये इथं बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप राहिलेली आहे. फक्त आणि फक्त एक मोठा फटका षटकार आला होता. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही.
मी विनंती करतोय संकेतजी म्हात्रे यांना की त्यांनी उमेशजी भोईर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. संकेतजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते उमेशजी भोईर आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. चेंडूला खेळलेला आहे, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय, 2 बाउन्स कलेक्ट केला, मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा करून घेण्याची. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 या आकड्यावरती. बघा पॉवर प्लेचं 2 षटक खूपच चांगले राहिले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. रेवा स्पोर्ट्स संघाला यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे दिनेशजी केने यांच्या माध्यमातून. मला वाटतं 40+ क्रिकेटमध्ये ते खेळत असतील, कारण का चांगला क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी दाखवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं, फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. दुसरं षटक त्यांचं अजूनही चालू आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू मोठा फटका खेळलेला आहे आणि इथे बाउंड्री क्लिअर करताना येतो मॅक्सिमम दुसरा फटका. हा षटकार संघासाठी संजीवनी ठरताना या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22 या आकड्यावरती. आता हळूहळू का होईना स्कोर कार्ड एकदम स्थिर होताना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी दिनेशजी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेम रिझल्ट येतोय, सेट ड्राईव्ह षटकार. आमच्यामधून विदा घेताना सौ चित्राताई चवरकर आपलं मनापासून आभार. आपण स्पर्धेमध्ये आलात, आपली उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेला 4 छंद लावले. ममता सहकारी पतसंस्था आपले आभारी आहे. गोलंदाज तयार, हॅट्रिक बॉल. हो इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय, हॅट्रिक ऑन असणार आहे तरी सुद्धा. गोलंदाज तयार, हॅट्रिक बॉल आहे. पुन्हा एकदा हॅट्रिक होते का पाहूया. चेंडू तर हवेत आहे आणि इथे धन्यवाद डीजे मॅन. मात्र ते डेज संपले, फक्त 14 तारीखपर्यंतच होते. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. ओके 12th मॅन आपण पाहायचं आहे. मात्र या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कोणता दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी असेल ना, तर तो असतो 19 फेब्रुवारी. आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि संपूर्ण भारत त्या दिवसाची वाट पाहत असते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत राकेश. इथे मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून 2 षटकार खाले. तदनंतर चांगलं कमबॅक. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि या ग्राउंडचा जर विचार पाहिला ना, इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण होतात. त्यामुळे कालपासून आपण जर स्कोर वगैरे पाहिले ना, तर मोस्टली ते 50+ जास्ती वेळा गेलेले आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्त्यांची धावसंख्या झालेली आहे ती 31. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 8 आणि 6 अशा फक्त 14 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघ सोना टिपू या संघाचं.
चांगल्या स्थितीमध्ये इथे संघ सोना टिपू. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं दिनेशजी यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद केले होते, पॉवर प्लेचं षटक होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरताना 17 धावा खर्च केलेल्या आहेत त्यांनी. एक गडी बाद करण्यामध्ये जरी यश आलं असेल तरी 17 धावा खर्च केले आहेत. नवी गोलंदाज येतात, गोलंदाजीसाठी तयार. अमोल येत आहेत नवीन गोलंदाज, संघाडी 4थं षटक घेऊन. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. आपण टाईमसाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण का आजच्या दिवसामध्ये आम्हाला एक अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. संचालक महेशजी मुकादम आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण VIP डाईजवरती विराजमान व्हायचे. गोलंदाज तयार अमोल. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत जातोय आणि इथे मात्र गडी बाद. मध्ये येत आहेत लखन. माय नेम इज लखन. पाहूया लखन याला जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे. मात्र आपल्या पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करताना गोलंदाज अमोल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अमोल पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्ट्रोकला चेक केलं होतं. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव आणि एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32. 4 गडी बाद झालेले आतापर्यंत. पहिलं जे षटक होतं ते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या साठी चांगलं होतं. दुसरं षटक देखील त्यांच्यासाठी चांगलं होतं. तिसरं षटक मात्र खराब ठरलं, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर राहिलं. हो पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला खोदून काढलेला चेंडू जातोय तो शॉर्ट मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट केला यष्टीरक्षकाने. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33. 33 या आकड्यावरती. किरणजी भोईर आपणास विनंती असेल की आपण VIP डाईजवरती यायचंय. म्हणणे श्री किरणजी भोईर. वेलकम. चला व्हॉट हॅपन इन मिडल. सामना चालू करायचा आहे. दोन्ही पंच काहीतरी बात होताना त्यांच्यामध्ये. ओके अमोल लखनसाठी मारण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला होता. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनला. वाईडिशला लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34. 34 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अमोल याच्या माध्यमातून आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. अमोल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. भिंगरी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. कुठल्याही प्रकारची नजर नव्हती बॅटवरती चेंडूवरती. त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35 या आकड्यावरती. 35 धावा. 4थं षटक अजूनही मार्ग असते. इथून कमीत कमी 50 धावांचं तरी टार्गेट सेट करावं लागणार आहे, तरच एक चांगली धावसंख्या आपण इथे म्हणू शकणार आहोत. कारण का ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 2 पॉवर प्लेचं षटक असते. त्यामुळे एक सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. ब्लॉक मध्ये टाकला होता आणि इथे गडी बाद.
रे विजयासाठी जबरदस्त फलंदाजीचा त्याला नमुना पेश करावा लागणार आहे. संघ इथं अडचणीमध्ये आहे. 35 या आकड्यावरती अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्या पाहायला मिळाली. अमोल्याच्या माध्यमातून अमोल्याने या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या, 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. नवीन गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन स्वीकार पाटील. चला गोलंदाजीसाठी स्वीकार पाटील येत आहेत. नवीन गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये अमोलजी यांच्या माध्यमातून आपण पाहायला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. मोठा फटका इथे खेळलेला आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार चौकार. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज स्वीकार पाटील पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका आणि चेंडू आसमानी टोला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चांगला प्रयत्न केला होता. 6
अमित छत्रे देखील इथे उपस्थित झालेला आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा, मी वारंवार अनाउन्समेंट करणार नाहीये. जो कॅप्टन लेट येईल पॅनलाइज केला जाईल, लक्षात असू द्या. मायरा स्पोर्ट टीम के कैप्टन, ऑफिशियल कॉल है आपको. मायरा के कैप्टन आ चुके हैं. 5 मार टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. 5 मारचं रहस्य नक्कीच हिमांशूने मागच्या केपीएल मध्ये सांगितला होता. मात्र 5 मार मध्ये खेळले नाही. कालच्या दिवसामध्ये ते रोनक खानावल टीम संघामध्ये खेळले होते. कॅप्टन 5 मार संघाचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. सामना जर सुरू झाला तर पॅनलाइज केला जाईल, लक्षात असू द्या. आज रविवार आहे, कोणीही टाइमपास करू नका मित्रांनो प्लीज. तर वळतोय आपण एक सत्कार सन्मानाकडे. मी विनंती करतोय पतसंस्थेचे संचालक आलोकजी मुकादम यांना की त्यांनी आंतरराष्ट्रीय धावपट्टू महेशजी कोळी यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आलोकजी मुकादम यांच्या शुभ हस्ते आंतरराष्ट्रीय धावपट्टू महेशजी कोळी यांचा सत्कार सन्मान होताना चला आपण यायचंय. महेशजी कोळी, आपण आंतरराष्ट्रीय धावपट्टू, आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतात. या कोण गावाचं नाव ज्यांनी संपूर्ण जगभरामध्ये पसरवलं. ॲथलेटिक धावपट्टू, आंतरराष्ट्रीय धावपट्टू महेशजी कोळी मॅच ऑन होते. आलोकजी मुकादम यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान. तदनंतर मी विनंती करतोय आलोकजी मुकादम यांना की त्यांनी सामाजिक कार्यकर्ते किरणजी भोईर यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. इथे मॅच ऑन झालेली आहे आणि पहिला चेंडू इथे स्विंगिंग पाहायला मिळाला. डॉट चेंडूने सुरुवात झालेली आहे. इथे आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात. पुन्हा एकदा मी आलोकजी मुकादम आपणास विनंती करतोय की आपण सामाजिक कार्यकर्ते किरणजी भोईर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. किरणजी भोईर, आपणास विनंती असेल की आपण आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. इथे थोडंसं हलकंसं मिसफील्ड झाला होता, त्याचं कारण इथे 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. लक्ष जो असणार आहे तो म्हणजे 54 धावांचा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे आणि ते पहिला विकेट इथे प्राप्त करत असताना गोलंदाज आकाश. क्वालिटी चांगली आहे डीजेची. जर तुम्हाला आवश्यकता असेल मग लग्न सुरू झालेली आहे, हल्दी प्रोग्राम असो मग इतर कोणतेही, मग बड्डेचा प्रोग्राम असो, तुम्ही त्याला संपर्क साधू शकता. ओनली फॉर डीजे गणेश. तर पहिला विकेट इथे गोलंदाज आकाश याच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 54 धावांचा एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. जेव्हा 50+ धावा बनतात ना मित्रांनो, तेव्हा एक टार्गेट चांगला असतो. काल सुबोध टीमचे कॅप्टन 6 चेंडूमध्ये 2 धावा डिफेन्स गोलंदाजांनी केल्या होत्या आणि त्यानंतर 2 धावा ज्या प्रकारे ना गोलंदाज डिफेन्स केला त्याचा आयुष्यामध्ये आठवण राहणारा त्यांनी क्षण काल दाखवला. ओ, एक खूप चांगला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीप केलं चेंडूला, खाली क्षेत्रामध्ये खेळला आणि चेंडू चालला सीमारेखा पार येतोय चौकार. ट्रेंडिंग आहे मित्रांनो.
बॅटच्या रडारमध्ये घेऊन चेंडूला सीमारेखा पार पाठवला होता. धावा धावफलकावर लागलेल्या आहे ते म्हणजे 6 धावा. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा मन अगोदर झाला होता, मात्र बॅट क्रॉस अँगल नाही हा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सर्व पाहुणे आपण पाहतात. सकाळचा पहिला मॅच आहे आणि पहिल्या मॅच पासूनच मयूर पाहुण्यांची इथे उपस्थित झालेली आहे आणि सर्व व्यासपीठ जो आहे भरलेला आहे. हाच तर प्रेम मिळवलेला आहे सन्माननीय सुनील दादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण जी ऑर्गनाइज कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे डॉट चेंडू देखील तुम्हाला पाहायला मिळाला. षटक समाप्त इथे झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. टेनिस क्रिकेट बॉलचा विचार केला तर आलोक मुकादम कोणगावचा आहे आणि तो स्वतः आयोजक देखील आहे. त्याने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. 7 धावा झाल्यात आणि एक गडी बाद झालेला आहे. चिरोबा कोण संघ मागच्या जर आपण 2017च्या मागे गेलो ना आपण, तर हा टीम असा होता की प्रत्येक संघाला त्रासदायक होता. प्रत्येक संघाची परीक्षा घेणारा हा संघ होता. मात्र कुठेतरी आता खेळाडू नावारूपाला आलेले नवीन जे छोटे पॅकेट बडे धमाके होत आहेत ते कुठेतरी निराश करताय गावच्या संघाला, असंच म्हणू शकतो आपण या कोणगावकरांच्या वतीने. एखादा षटकार आला की मग त्याची रील्स बनवणं, आपल्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं, हे सध्याच्या घडीला ट्रेंडिंग चालू आहे. घमंडपणा करून मतलब नाहीये. तुमच्या गावाचं नाव ज्या खेळाडूने उंच आणला त्या खेळाडूंना कुठेतरी गाईड करणं फार महत्त्वाचं आहे. एकता मिजल, प्रशांत म्हात्रे, त्यानंतर परेश महाजन सर असतील, मग आलोक मुकादम, असे अनेक खेळाडू, दिनेश भोईर ॲडव्होकेट, त्यांचा खेळ सर्वांनी बघितला मित्रांनो. त्यांचा खेळ अजूनही जिवंत आहे, कारण की ते खेळत आहेत. मग 40+ असो, मग ग्रामीणच्या मॅचेस असो, ते खेळतात ते फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 2 सुरू झाला. गोलंदाज अजय. ऑफस्टिकचा चेंडू ऑनसाइडला खेळला आहे. शतरक्षक आहे आणि ओ माय गॉड, तिसऱ्या प्रयत्नानंतर ही झेल सुटली जाते आणि आता एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. एकतर झेल सुटली आणि त्यानंतर हा रनआउट. कम ऑन डीजे. मध्ये पण बघितलं की रनआउट. ओ कहते ना करे कोई और भरे कोई. स्ट्रोक फलंदाज हरीशने खेळला होता, मात्र दिनेश हा खेळाडू बाद झालेला आहे. निराश पावलाने मैदानाच्या बाहेर पडताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता मैदानाच्या आतमध्ये निधू नायर मैदानाच्या आतमध्ये. निधूला चांगला खेळावा लागेल. बॉडी लँग्वेज लई खतरनाक आहे. ओ व्हॉट अ स्ट्रोक, सुपर स्ट्रोक, आणि हा चेंडू चालला सीमारेखा पार येतो. षटकार. हरेच्या बॅटमधून हा षटकार पाहण्यासारखा होता मित्रांनो. जबरदस्त फुटवर्कचा वापर केला जात आहे खेळपट्टीवर. अजय, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 बाय हरीश. मूड बनवला या फलंदाजाने. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 इथे पाहायला मिळतोय. षटकारांच्या हॅट्रिकवर आला या फलंदाज हरीश. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला टार्गेट केला नव्हता मयूर, आणि आता दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
धावांची लूटमार सुरू केली आहे हरीशने. प्रत्येकी चेंडू बॅटवर फुटबॉल प्रमाणे उडवला जात आहे. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. काही पाहुण्यांचं शुभागमन इथे झालेलं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव ऐतिहासिक मैदानावर मोस्ट वेलकम. इथे आपण पाहतोय मिस टाइम आणि ओ आरेशला थांबणं फार महत्वाचं होतं. अति घाई संकटात नाही असंच हा स्ट्रोक खेळला आणि तिथे आऊट झाला. आता निराश पावलाने तुम्हाला पाहायला मिळेल डगॉटच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. जे निधू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पारितोषिक सुरू झालेत. मयूर दॅट इज एंटरप्राइजेसचे नंदू मात्रे यांनी आता निधूच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तसेच प्राइस कमी केले. दशरथ पाटीलच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 500 रुपयामध्ये मजूर देखील मिळत नाही. 54 धाबा बनवायच्या आहेत. 20 धाबा झालेले, 34 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. सोहन सिंग राठोर त्यांच्याकडून देखील निधूला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निधू जर एक षटकार आला ना तर जवळजवळ 2500 रुपये होतील, कारण की राकेश मात्रे यांनी देखील 1000 रुपये लावलेले आहेत. आजचं काम होऊन जाईल निधू, फक्त खेळपट्टीवर थांबायचं आहे. आज असंही रविवार आहे, कोणता तरी धाबा सुटेल आज एक षटकार आला तर. 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मॅच पूर्णपणे दोन्ही पक्षाकडे आहे. थोडीशी चर्चा पंचांसोबत करताना चेंडूची मागणी केली आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. प्रदोष म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोणगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज खऱ्या अर्थाने सुनील दादा म्हात्रे फार बिझी असणार आहेत, कारण की प्रत्येक व्यक्तीची माहिती, प्रत्येक व्यक्तीचं पद हे फार महत्त्वाचं असतो आणि ते आम्हाला पुरवत आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. चला, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी SEO सकारामजी मुकादम यांचं सुद्धा स्वागत आहे. न्यूमॅन अमोल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना गोलंदाजाला आपण बघितला. अजय दीपकजी मुकादम, आपणास विनंती असेल की आपण VIP डायज वरती यायचंय. नक्कीच दीपक दादांच्या बद्दल एकच सांगेल, वय जरी 40+ असलं मात्र खेळ त्यांचा अजूनही खूप चांगला आहे. अतिशय जबरदस्त त्यांची फिल्डिंग मागच्या KPL मध्ये बघितली होती. चांगला स्ट्रोक अमोलचा हा पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये आहे. हलकासा मिस फील्ड झाला होता, तिथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दीपक दादा मुकादम, आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. ग्रामस्थ मंडळ कोणगाव, तसेच ममता चषकासाठी भरपूर अफाट मेहनत घेणारे सर्व चेरोबा स्पोर्टचे खेळाडू, 40+ मग रेग्युलर संघ, तसेच सुहास म्हात्रे ते देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती असेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावर यायचं, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू, ओ प्रयत्न निधूचे सुरू झाल्यात. हा स्ट्रोक असा खेळला होता, असं वाटलं की षटकारच येईल, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू हे पाहू शकता रिप्ले मध्ये. दोन षटकांचा खेळ आता समाप्त झालेला आहे असं आमचे पंच दर्शवत आहेत.
म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 33 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी आपण वळतोय एक सत्कार सन्मानाकडे. मी विनंती करतोय रामजी मुकादम यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रदोषजी म्हात्रे यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. विनंती असेल प्रदोषजी म्हात्रे त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक रामजी मुकादम साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. कोणगावच्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत, विद्यमान सदस्य आहेत, त्यांचं मान सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा वस्त्र ओढला जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात. तुम्हाला एक कॅलेंडर आणि त्या कॅलेंडरची आजची संडे अर्थात रविवारची तारीख आपण लक्षात ठेवायची आहे की या तारखेला माझा सन्मान झाला होता या व्यासपीठावर. बॅक टू क्रिकेट. तसेच मी विनंती करतोय विशेष कार्यकारी अधिकारी सखारामजी मुकादम यांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. मी विनंती करतोय सोहनसिंग राठोड यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी SCO सखारामजी मुकादम यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकतोय मंचावरती पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान, त्यांना मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं पतसंस्थेचं कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान होतोय. बॅक टू क्रिकेट. बघा पारितोषिक लागलेले आहेत. विधू नायर यांना षटकार जर आले इकडनं तर 2500 पारितोषिक लागलेलं आहे. सोहनसिंग राठोड यांनी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तर इथून षटकार लागतंय का? निधू हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिकसाठी पहिला एक येऊ द्या, मग हॅट्रिकचा विचार करू आपण. एक आलं तर मॅचमध्ये येतील. बॅटचा स्विंग चांगला आहे, मात्र व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. बॅटची कट घेणारा हा चेंडू होता. एक धाव आली इथे. हे स्टाईल अतिशय जबरदस्त आहे निधू यांची. धाव संख्या 23 धावा धावफलकावर 23. कुठेतरी फाईट बॅक करणं फार महत्वाचं आहे. अमोलला खेळपट्टीवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉस चेंडू फायदा घेता आला नाही. बीमर चेंडू आहे. इथून आता फ्रीड असेल आणि आता फ्रीड खेळण्याकरिता अमोल पुन्हा एकदा सज्ज असेल. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्ही 3 बीमर टाकू शकता, मात्र पंच विचार करतील की हा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता की कुठं फलंदाजाला असं वाटतं की या मॅचच्या समाप्तीनंतर मयूर निधूला एक रेडबुल घेणं फार महत्वाचं होईल. कारण की भरपूर संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. एखाद्या ज्युनियर खेळाडूला लाजवेल असा हा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. नक्कीच त्यांची फिटनेस खूप चांगली Yes. दिसते. तीच धावण्यावर म्हणणार होतो मी. फिटनेस चांगला आहे. ओ सुपर स्ट्रोक. मिड विकेटच्या वरतून जाणारा हा मॅक्सिमम 6 बाय अमोल. उपस्थित झालेल्या आहेत या व्यासपीठावर. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांना हसवणारे, एंटरटेन करणारे, काम खराब असा त्यांचं चॅनल आहे आणि त्याच्यावर त्याच्या व्हिडिओज आम्ही नेहमी बघत असतो. ओ हा चेंडू चांगला आहे. प्ले अँड मिस डॉट चेंडू येणं फार महत्वाचं होतं. भीमर टाकलं, त्याच्यावर मोठा फटका अमोलने खेळलं. आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक तुम्हाला पाहायला मिळत आहे. रेवा स्पोर्ट टीम संघर्षाच्या माध्यमातून 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 54 धावांचं एक मोठा विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आकाश कंटिन्यू गोलंदाजी करते.
राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय. बॅटर अमोल सज्ज होत आहे. ओ पुन्हा एकदा संधी होती. खराब चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. तर षटक समाप्त झालेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाबलकावर 32 धावा. तत्पूर्वी आपण एक सत्कार सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय पतसंस्थेचे आधारस्तंभ मान्य श्री सुनीलजी म्हात्रे यांना की त्यांनी दीपकजी मुकादम यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आमचे आधारस्तंभ गावचे ज्येष्ठ आहेत. ज्येष्ठांचा हा सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सुनील दादा म्हात्रे यांच्या शुभास्ते केला जात आहे. कोणगाव गावाची ओळख दीपकदादा मुकादम असं म्हटलं जात आहे. त्यांचा हा सन्मान, शाही सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये. ममता चषक 2025 मध्ये आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. यस, आलोक मुकदम यांचे पिताश्री आहेत आणि या पतसंस्थेचे ते संचालक देखील आहेत आलोक मुकदम. असे आलोक मुकदम फारसे चर्चेमध्ये नेहमी असतात, कारण की खेळाडू देखील आहेत ते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते फोकसमॅन आहेत. मॅच आता रंगली गेली आहे. तुम्ही VIP डाईजवर पाहतायत. रामजी मुकादम साहेबांना दाखवला जात आहे. तर मॅचच्या दिशेने आपण वळतोय आता. निधू अजूनही खेळपट्टीवर आहे. निधूच्या किती धावा झाल्यात? 2 चेंडूमध्ये एकच धाव बनवली आहे. आता इक्वेशन 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता है. 12 गेंदे 22 रन, कुछ भी हो सकता है. ये मुकाबला बनाना होगा, अच्छा खेलना होगा, जरूरी है. रेवा स्पोर्ट टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करनी होगी. कहीं ना कहीं सुरेश रैना के अंदाज में सिक्सर लगाना जरूरी है. क्रिस गेल बनना जरूरी है. नीधू को अमोल अच्छी बल्लेबाजी कर रहे, 7 निवारे नीधू. अब स्ट्राइकिंग पर होंगे. गेंदबाजी में परिवर्तन. भास्कर गेंदबाज सामने की एंड से गेंदबाजी करते हुए, प्ले स्टैंड एंड से गेंदबाजी करते हुए. पहली गेंद लेकर बल्लेबाज बिल्कुल तैयार. कोनगांव के मशहूर क्रिस गेल, नीधू बिल्कुल तैयार होते हुए. उन्होंने अच्छा स्ट्रोक खेला, हुक किया है गेंद को. ओ ये देखिए, सिक्सर नहीं तो चौकर तो आया कम से कम. गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. फील्डर काफी आगे आए थे वहां पर और कह सकते हैं आप 1-2 का 4, जहां पर एक ही रन था वहां पर 4 रन. अनंत हलवाई की ओर से चौकर के हैट्रिक के लिए इनाम रखा गया है. एक तो आया और 2 मारने होंगे. फिर से एक बार. ओ माय गॉड, अब क्या होगा? गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. लेकिन एक है, वो कम क्रिकेट खेलते लेकिन अच्छा खेलते. एक मारा, सॉलिड मारा उन्होंने. स्कोर 42, 42 रन बन चुके. अब 12 चाहिए. अब ओ खराब गेंद कर बैठे वहां पर गेंदबाज भास्कर. वाइट का इशारा था अंपायर द्वारा. क्या बल्लेबाजी हो रही है. वेस्ट इंडीज टीम के क्रिस गेल की याद दिलाते हुए बल्लेबाज. उनकी हेयर स्टाइल काफी अच्छी है और अच्छे स्ट्रोक भी है. अब ये पिच के बाहर कर बैठे वहां पर. नो बॉल का इशारा अंपायर द्वारा. अब 10 रन चाहिए. 10 गेंदे 10 रन. ये मैच मेरे ख्याल से आने वाले 2 गेंदों पे फिनिश हो सकता है. नीधू का जिस तरह फॉर्म चल रहा है, आने वाले 2 गेंदों पे ये मैच फिनिश कर सकते हैं.
ते म्हणतात ना, आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, आपण आपल्या संसाराकडे लक्ष देतो, आपल्या घरच्यांवर आपलं लक्ष असतो, आपल्या घरामध्ये नातेवाईक येत असतात, त्यांच्यामध्ये आपण थोडीशी चर्चा करत असतो. आयुष्यामध्ये भरपूर काही करायचं आहे आपल्याला, अजून पुढे जायचं आहे आपल्याला. आपण जितकं कमवाल ना तितकं चांगलं आहे. मात्र आज कुठेतरी 2 दिवस या स्पर्धेला त्यांनी दिलेले आहेत निधूने. आज तो क्रिकेट खेळतोय. मला माहिती नाही की तो सराव करतोय की नाहीये, मात्र त्याचा खेळ चांगला आहे. अगदीच बरोबर संदेश पाटील. ताणतणावपूर्ण जीवनातून बाहेर निघण्यासाठी एन्जॉयमेंट हे गरजेचं असतं. किरणजी महाजन यांना विनंती असेल आपण VIP डाईजवरती यायचे. ओ टू कॉम्बॉक्स. लॉगॉनला शतरक्षक आहे तिथे पहा. मी अगोदर सांगितलं होतं रनिंग स्पीड देखील फार चांगली आहे. तो सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतोय. शरीर बॉडी लँग्वेज त्याची मजबूत आहे. खातेपिते घरचं असं म्हणू शकता आपण. चांगल्या धावा बनवून आतापर्यंत निधूने. बॅटिंग चांगली आहे. गोलंदाज भास्करचा समाचार घेत असताना आपण पाहतोय. ओ फुलटा चेंडू, फुल टॉल इथे उचल होते का पाहूया आपण. आता पंच काय आम्हाला इशारा करतील पाहूया आपण. पंच संदीप पाटील आणि लारा सर आता थोडीशी चर्चा करतायत. नक्कीच फ्रेम मध्ये आहे की नाही प्रिन्स मूवीज बघतोय. ऑन फील्ड डिसिजन पंचाने सांगायचं आहे या चेंडूवर काय. यस चौकार. 4 धावांकरिता हा चेंडू गेलेला आहे. ओ माय गॉड, निधू का फॉर्म बरकरार. अच्छी बल्लेबाजी करी है. सोना टिपू संघाला आज त्यांची झोप उडवली या खेळाडूने. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक फार दूर आहे. आणि पहा दुसरा धाव देखील पूर्ण केलाय. आता ओव्हर थ्रो झाले. आता तिसरा धाव देखील पूर्ण आहे. चौथा धाव देखील पहा. अमोलला सांगितलं चौथा धाव होईल. आज एक नाही 2 रेडबुल घेणार असं वाटतं. धाव संख्या 53. फक्त एकच धाव पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. आता जर अमोल देखील चांगला खेळते. 7 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. मात्र विदूने 20 धावा बनवल्यात. दावेदार बनू शकतो मॅन ऑफ द मॅचचा गोलंदाज. आणि आता एक सिंगल धाव आली आहे. अशा प्रकारे हा सामना रेवा स्पोर्ट टीम संघाने जिंकलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. बॅड लक मात्र जबरदस्त कामगिरी राहिली. निधूने मॅच वन किंग मेकर असं म्हणू शकता आपण. फिनिशर. आनंद हलवाई. संकेत मात्रे यांनी 500 रुपयाचा ऐलान केलेला आहे विधूसाठी. चला ज्याने ज्याने पारितोषिक लावलं होतं ना त्यांनी सर्वांनी पैसे जमा करायचे आहेत. नरेश महाजन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. किरण महाजन माफी असावी. निधू विधू इज अ मॅन ऑफ द मॅच.